शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 दिवसीय नवसंकल्प शिबिर सुरू झाले। शिबिराच्या पहिल्याच दिवशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे शिबिर 18 आणि 19 जानेवारी या 2 दिवसात पार पडणार आहे। मंत्री, खासदार, आमदारासह सुमारे 700 पक्षाचे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे। या नवसंकल्प शिबिरातून आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवली जाणार आहे। अजित पवार यांनी या अधिवेशनातून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंगे फुंकले असून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आणि नव्या जोमाने काम करण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले। शिर्डीत सुरू असलेल्या या शिबिराकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे।